पत्रकार बंधांसमोर जमलेले असतात. आमच्याकडे असतात भारतीय जनता पार्टी गोवा सरचिटणीस आणि पणजेचे आदले आमदार श्री सिद्धार्थ कोकळकर, भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ता आणि वास्कोचे आमदार श्री दाजी साळकर, भारतीय जनता युवा मोर्चाचे कर्नाटी पुढाकारी आणि आमचे प्रवक्ता करीना शिरोडकर आणि हा प्रमुख प्रवक्ता. गेल्या काही 2-3 दिवसांनी ज्या घडामोडी झाल्या असतात त्याच्याबद्दल आजची प्रेस वार्ता असा हांव मागता आमचे सरचिटणीस श्री सिद्धार्थ कोकळकर यांच्यानी सगळ्यात मनाकाजांतल्यान येवकार शॉर्ट नोटिसीचेर ही प्रेस कॉन्फरन्स आपयली. मी सगळे जाण हांगा रावले, तुमचे सगळ्यांचे आभार मानता. गेल्या काही दीस जाले आमी पळयता एक नीट पेपर लीक इशू, म्हणजे 3 तारखेक मेच्या नीट एक्झाम जाली आणि 12 तारखेक तो पेपर फुटलो म्हणून ती कॅन्सल करची पडली. इनफॅक्ट 13 तारखेक इमिजिएटली म्हणजे फर्स्ट जे एज्युकेशन जालें ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचें, जे एनटीएचे नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे हेडक्वॉर्टर दिल्लीक आसा ताच्या मुखार जालें. ताचे ताळे तोपपाचो पसून एक ताणें प्रयत्न केलो आणि ताच्या नंतर भारत देशाच्या स्टुडंटांनी हो विषय लावून धरलो आणि पयर ताचे फलीत म्हणजे सगळे पॉलिटिकल सिच्युएशन पळोवन आमचे तेन्नाचे मिनिस्टर श्री धर्मेंद्र प्रधानजीन राजीनामो दिलो. पूण हो हांव चान्स घेवन आमच्या सरकाराचे अभिनंदनूय करता की खंय तरी नीट पेपर लीक जातकीर इमिजिएटली सीबीआय इन्क्वायरी ऑर्डर करून ते कल्प्रिट्सान जेलीचे भितर घाले. फास्ट ट्रॅक कोर्ट्स अपॉइंट केले. दिल्ली हायकोर्टान तर इमिजिएटली नेक्स्ट डेज कोर्ट कॉन्स्टिट्यूटय केलो, ताचे कामूय चालू केलें. काल नंदन निलकणी हो नामनेचो एक टेक्नोक्रेट ज्याने संपूर्ण देशभर आधार कार्ड एक सक्सेसफुली इम्प्लिमेंट केलें आणि आयज तें आधार कार्ड जवळ जवळ संपूर्ण देशभर वेगळ्या वेगळ्या कारणांक लागून यूज जाता. त्या मनशाच्या फुडारखाला एक टास्क फोर्स केलो, तातूंत वेगळे वेगळे स्पेशलिस्ट केले आणि एनटीएचे नॅशनल टेस्टिंग एजन्सी नीट कशी रिफॉर्म करची, फुडें तेजें स्वरूप कशें आसचें, आमचे भुरग्यांचे भवितव्या खातीर ती कशी सुरक्षीत करची, हे सगळे पावलां उचलपाक चालू केली. पूण खंय तरी हे सगळें करतना जो स्टुडंटाचो न्याय प्रोटेस्ट आशिल्लो ताका खंय तरी प्लॅकार्ड डिप्लोमसी और प्लॅकार्ड एजिटेशन करून खंय तरी एंटी नॅशनल फोर्सिसांनी शिरकाव करपाचो प्रयत्न केलो. दिल्ली जालो आणि गोंयांत तर आमी पयर पळयला म्हापशा आनी पणजे आणि ही प्लॅकार्डाचेर कितें आशिल्लें जे सगळ्यांक ऑब्जेक्शनेबल आशिल्लें. मेसेज वॉज व्हेरी इनोसंट. रिलीज शर्जील इमाम, रिलीज उमर खलीद. कोणाक दिसतलें बाबा रिलीज करपाक, कोणाक डिमांड करपाक कितें आसा काय म्हणून. पूण हांव मुद्दम तुमच्या मुखार दवरपाक सोदता की हे कोण साधे पाकीटमार न्ही जे आपल्या गरीब परिस्थितीक लागून खंय तरी चोरी करून आपले पोट भरतात. हे कोण असे कोण चिटरय न्ही, हे देशद्रोही. म्हणजे उमर खलीद हो 38 वर्सांचो, हाजो युवा प्रोटेस्टाचो संबंध कितें, हाजो नीट परीक्षे कडेन संबंध कितें. दोन्ही प्रश्नाची उत्तरां नाच मेळटा, कांयच संबंध ना. पूण दिल्ली रायट्स, येस, जातून जवळ जवळ 52 लोकांक मरण आयलें, त्या दिल्ली रायटाचो मास्टर माइंड म्हणून हो फुडें आयलो. ताका धरला ह्याच आरोपाक.
शार्जील इमाम हो कोण असतो काय कोणाक प्रश्न पडटलो शार्जील इमाम ह्यो 38 वर्सांचो 38 इयर ओल्ड हाज्या स्टुडंटा कडेन कितें संबंध आसा होय नीट परीक्षेक बशिल्लो काय नीट परीक्षेक संबंध आसा दोन्ही प्रश्नांचे परत एकदा उत्तरां ना म्हणून येता आणि परत एकदा शार्जील इमामाचो दिल्ली रायटा कडेन संबंध येता हांव मुद्दम तुमकां दाखयता तेजी व्हिडिओ क्लिप इट्स इन अ पब्लिक डोमेन तुमका मुद्दम परत याद करून दिवपाक की हे आम्ही म्हणला करने वाले गैंग का वो वीडियो सामने आ गया है जिससे दिल्ली पुलिस की इसमें बहुत बड़ी मी म्हाका म्हणपाक पसून हे तोंडांतल्यान शब्द काडपाक पसून हे दिसता पूण देशाचे तुकडे तुकडे जावपाक जाय इस वीडियो के सामने मंदी हो की गया उनकी हिमायत करने वालों की हालत भी खराब है टुकड़े टुकड़े गैंग का एक और टेप मैं इंडियन आर्मी पे हल्ला बोल म्हणती हो और टेप इस टेप ने एक बार फिर भारत विरोधी नारेबाजी करने वालों की पोल खोल कर रखती है। ये वही टेप है जिसे दिल्ली पुलिस ने सबूत के तौर पर 1200 पेज की चार्जशीट के साथ दाखिल किया है। गौर से देखिए, ये है ओमर खालिद। ये तस्वीरें 9 फरवरी 2016 की है। जेएनयू के अंदर हो रही इस नारेबाजी में ओमर खालिद छात्रों को भारतीय सेना और सीआरपीएफ के खिलाफ भड़का रहा है। ओमर खालिद के साथ आए छात्रों ने भी उस दिन कैंपस में सबके सामने भारत के खिलाफ जमकर नारेबाजी की। इतना ही नहीं, अफसर प्रेमी इस गैंग ने आतंकी के समर्थन में नारे भी लगाए। अफजल हो टेररिस्ट आमच्या पार्लमेंटाचेर अटॅक करून हे तर तो सर्वोच्च आशिल्लो देशाचे तुकडे करपाचे षडयंत्र। लेकिन अब यही टेप नारेबाजी करने वाले टुकड़े टुकड़े गैंग के गले की फांस बन गया है। शार्जील इमाम हाचेर तर ताज्या फुडलो गंभीर आरोप आसा। म्हणजे भारत देश आणि पूर्वांचल म्हणजे नॉर्थ ईस्ट आमचे तातूंत मेघालय आसाम मणिपूर त्रिपुरा अरुणाचल प्रदेश सिक्कीम अशी राज्यां येतात आणि ती सगळी 7 राज्यां भारत देशाकडे एक बंगालात बारीकसो 21 किलोमीटर विड्थाचो एक चिकन नेक कॉरिडॉर आसा ताज्या मार्फत कनेक्ट जाता। शार्जील इमाम हाणें षडयंत्र रचिल्ले की धर्माच्या आधाराचेर हो चिकन नेट भारतापासून बंद करपाचो, थंय भारताचो कॉन्टॅक्ट कव्हर करपाचो आणि नॉर्थ ईस्ट हे वेगळे दाखोवपाचो प्रयत्न करपाचो। दाखय व्हिडिओ लाय वही ताजेर वीडियो आयिल्लो आणि ताजेर हमारे 5 लाख लोग हमारे पास हो ऑर्गेनाइज तो हम हिंदुस्तान और नॉर्थ ईस्ट को परमानेंटली कट कर सकते हैं, पर हम परमानेंटली नहीं तो कम से कम 1 महीने से कट नहीं सकते। मतलब इतना मार करना पटरियों पर रखते तो उनको हटाने नहीं पाएंगे, ठीक है नहीं यार एयरफोर्स से असम को काटना हमारी जिम्मेदारी है। असम और इंडिया कट के अलग हो जाए तो ये भी जो भी यहाँ से सप्लाई जा रहा है और बंद कर सकते हैं। चिकन फिक्स मुसलमानों का है, जो इलाका है मुस्लिम अक्सर ये म्हणजे खंयच्या तरी धर्माच्या आधाराचेर तो सांगता की 1-2 महिने आम्ही बंद करूया, हांगा ते प्रोटेस्ट करूया आणि पूर्वांचल नॉर्थ ईस्ट एरिया कट करून उडोवया, हे अशें प्रमुख भाषण करता एक षडयंत्र आसता। दोगांकूय भितर दवरल्या हे सुप्रीम कोर्टान तांचेर प्रायमोफासी हे हांव म्हणना, हे गोवन आणि हेराल्डाचेर आयिल्ले न्यूज कटिंग्स हांव तुमकां वाचून दाखयता। मटेरियल सजेस्ट खलीद इमाम्स इन्वॉल्वमेंट इन प्लॅनिंग रायट्स सुप्रीम कोर्ट, हे सुप्रीम कोर्टाचे नोंदणी आसा। आणि ह्या दोन्ही मनशांक ज्याने देशाच्या विरुद्ध द्रोह केला सुप्रीम कोर्टान तांकां भितर दवरल्या
हे तांचे रिलीज कर म्हणून हांगा जो पळय प्रोटेस्ट ऑर्गनायज केल्लो उजवाड ह्या संस्थेन अमरीन शेख म्हणून कन्व्हेनर काय कोण लेटर बरयला परमिशन मागिल्लें ते प्रेसाचेर तुम्ही पब्लिश केल्लें ताणी हो प्रोटेस्टांक दर तांकां फावो दिलो आता तुम्ही म्हणटले ताणी कोणी आयले तांचो प्रोटेस्ट करतो ताणी केलो काडलो प्रयत्न काडून गायलो हा मुद्दम तुमच्या मुखार आनी एक व्हिडिओ दवरता तातूंत अमरीन शेख दिसता तो भुरगोय दिसता जो रिलीज उमर खालीद आणि शर्जील इमाम हाचो प्लॅकार्ड घेवन तो कितें तरी ताच्या अमरीनाच्या कानाक पुत्ता आणि अमरीन ताका अशें तकली हालोवन हय म्हण अशें दिसता ताजे नंतर तो पिटायलो हे पळय शेनवार दीस पणजे जाता शेनवार दीस पणजे जाल्लो हो आशिल्लो आता तुम्ही पळयतले हो पळय That is something Amrin Shiva, she said yes, and he removed the placard. आणि आता ते विवादास्पद ऑब्जेक्शनेबल अँटी नॅशनल प्लॅकार्ड हे बाहेर काढतात पुरो आम्ही मागता की उजवाडा कडेन ताणें आपलो स्टँड क्लियर करचो हे देशद्रोह्यांक हे तांच्या सिंपथायझरांक ह्या स्टुडंटाच्या न्याय प्रोटेस्टांक कसो थारो मेळ्ळो गोंयच्या भुरग्याच्या फ्युचरा खातीर जे भुरगे रस्त्यार आयिल्ले तांच्या खांद्यार बंदूक दवरून हे आपल्यो गुळयो मारपाक सोदताले इनफॅक्ट हे जे डिमांड आसा रिलीज उमर खालीद आनी रिलीज शार्जील इमाम आमकां पूर्ण याद आसा 1999 मसूद अझहर हो एक टेररिस्ट तेन्ना जेलीन भितर घाल्लो आणि तेन्नाय बी असोच प्रयत्न प्लॅकार्ड प्रोटेस्ट जाताले रिलीज मसूद अझहर पूण कंदहार विमान अपहरण जालें इंडियन एअरलायन्साचे विमान अपहरण केले गेले 163 कितें पॅसेंजर आशिल्ले आणि पॉलिटिकल इंटरफरन्स पयलीं जावन ते रिलीज उमर म्हणून एक सॉफ्ट स्टँड तयार करपाचो प्रयत्न जाल्लो आनी ताका लागून सरकारान मसूद अझहराक सोडलो आणि ताज्या नंतर जे कितें घडलें तें आमकां खबर आसा जैश ए मोहम्मदाचो जन्म जालो पार्लमेंटाचेर अटॅक जालो आमचे 44 जवान पुलवामा मॅसेकरांत प्राण गमयले आमकां परत मसूद अझहर तयार करपाक जाय होच प्रयत्न चल्ला हातून आमच्यो काँग्रेस आनी आप हेय फाटी ना आपाचो अध्यक्ष तर सिग्नेटरी टू कसाब हो मुंबई येवन कॅमेराचेर ताणें इनोसंट लोकांक स्टेशनाचेर जमिल्ल्या लोकांक ताणें अशें मारले दुःख दिसता कितलेशेच सिनेमाय आयले ताजोच फोटो आनी कितलेशेच रिलीज जाले तुकाराम मोमळे ह्या पुलीस कॉन्स्टेबलाक ताणें आपली प्राणाची किंमत पसून करूना तो ताजेर तुटून पडलो ताका जाम केलो आनी ताका धरलो त्या हातून तो ताणें आपले स्वताचे प्राण गमयले तुकाराम मोमळे आनी ह्या कसाबाक सिग्नेटरी आपाचो अध्यक्ष काँग्रेसीन सांगपाचीच गरज ना आयज ते ओग्गी रावल्या कित्याक तांकांय खबर आसा हे आंगलेट येतले तांचे पूण खंय तरी आयज भारतीय जनता पार्टी तुमच्या माध्यमांतल्यान थोडेशे प्रश्नय विचारपाक शकता थोडे आमी डिमांडय करता येस भारतीय जनता पार्टी आमच्या प्रत्येक भुरग्याच्या फाटल्यान उबे रावतली त्यांचे न्याय जे मागण्यो आसा ताच्या फाटल्यान उबे रावतली सारखी नीट जावन आनी कसल्यो मागण्यो आसूं त्यो पूर्ण करपा खातीर आमी वावुरतले आमचे माननीय पंतप्रधानजी वावुरता आमचे संपूर्ण सरकार वावुरता कठोर स्टेप्सय घेतल्या कोणाक सोडचे ना हांव मुद्दम आमच्या माननीय पंतप्रधान
नरेंद्रजी मोदीचे तशें आमच्या सरकाराचे अभिनंदन करता की तांणी स्टुडंटाच्या फ्युचरा खातीर तांच्या सेक्युरिटी खातीर आमच्या राष्ट्राच्या भवितव्या खातीर हे सगळे स्टेप्स घेतल्या. भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पार्टी हे तांच्या फाटल्यान खंबीरपणे उभे रावतली. तातूंत कांयच दुमत ना. ह्याच वेळार गोंय राज्य हे खंयच्याच टेररिस्टाक आनी तांच्या टेरर सिंपथायझराक हांगा आमी पांय दवरपाक दिवचे ना. तुमच्या मुखार आमी क्लियर करता, आमी हे कदापि सहन करचे ना. आनी हांव मुद्दम जावन आज करिना शिरोडकर, निशिकांत रावदेसाय आमच्या बरोबर हांगा ना. आयज ताका कोर्ट आसा म्हणतो गेलो, पूण दोग जाणांनी किल्लो लढयलो आनी तुमी सगळे मिडिया म्हणजे त्या हिसाब शेनवार दीस मिडियाचो अपमान जालो. खंय तरी तुमकां नांवां आयकली, तुमकां गारयो मारल्यो, तुमकां प्रभोक्षक एक्शनां केली. याद दवरा, ह्यो प्रवृत्ती राष्ट्रविरोधी आसा. आमी गोवा पुलिसा कडेन डिमांड करता, सरकारा कडेन डिमांड करता की ताणें बेगींतल्या बेगीन एक्शन घेवचें, संपूर्ण इन्व्हेस्टिगेशन जावचें. हो प्लॅकार्ड प्रोटेस्टा फाटल्यान कोणाचो हात आसा? तो फक्त भुरगो प्लॅकार्ड रावला तो न्ही. ताच्या फाटल्यान अराष्ट्रीय शक्ती आसा. भायल्यान कितले भुरगे कोणे खर्च करून हाडले ते हांगा गोंयांत खंयच्या बारांनी मोज मजा करता ते सगळ्यांनी पळयल्या. ते पयशे खंयच्यान आयले? ही कॉन्स्पिरसी कोण करतालो, कोण रचतालो, ताचो सूत्रधार कोण, ह्यो शक्ती कोण, हे संपूर्ण मुळापर्यंत वचून फायंड आउट करचे आनी तांकां कायद्या मुखार कायद्या प्रमाणे सजा दिवची ही आमची मागणी आसा. आमची ही मागणी आसा की काँग्रेसीन आपान गोवा फॉरवर्डान आपलो स्टँड क्लियर करचो. हे सपोर्ट करता हे विघातक शक्तीन काय अपोज करता हे तांणी सांगचें. गोंयकारांक उत्तर जाय. हे जे खाण्याक खाणे लावन थंय राविल्ले ते हांच्या हातान 2 दिसांनी आमी जर ओगी राविल्ले जाल्यार हांच्या हातान 2 दिसांनी तेच प्लॅकार्डां दिसतली आशिल्ली. पूण तांणी ह्या गोष्टीचो उत्तर दिवपाची गरज आसा, वेळ आयिल्ली आसा. मागता काँग्रेसी कडेन गट्स आसा जाल्यार उत्तर दिया. या सगळ्या शक्तीचो निषेध करा. आणि परत एकदा सांगता की आम्ही भारतीय जनता पार्टी आमचे स्टुडंट पॉवर फाटल्यान खंबीरपणे उभे रावतली आणि सगळ्याक तांचे ज्यो मागण्यो आसा त्यो आमी तांच्या फ्युचरा खातीर, तांच्या सेक्युरिटी खातीर, तांच्या भवितव्या खातीर, ह्या देशा खातीर आमी पूर्ण करतले. इतले म्हणून हांव म्हणजे 2 शब्द हांगा थांबयता. जय हिंद, जय गोवा. तुमचे सगळ्यांचे आभार मानता. हांव आमचे आमदार श्री राजी साळकर जे आमचे पक्षाचे चीफ स्पोक्सपर्सनय जावन आसा तांचे कडेन मागता की तांणी फुडले चित्र हातान घेवचें. आताच म्हाका दिसता सिद्धार्थ भाई व्यवस्थित सगळे विशय मांडिल्ले आसा. म्हाका मुद्दम तातूंत इतलेंच एड करन दिसता, जेन्ना पासून हें एजिटेशन सुरवात जालें आनी एक जेन्युइन एजिटेशन जाका आमी सगळे समजताले स्टुडंट्साचे, ते कशें हायजॅक जालें आनी कशें हे पॉलिटिकल पार्टीज म्हणजे काँग्रेस आनी आपान ते टेक ओवर केलें. तातूंत भितर एंटी सोशल एलिमेंट्स भितर घुसयले, जाची उल्लेख म्हणजे सोनम वांगचुकजीन आपल्या हातून घुसून केला की एंटी सोशल एलिमेंट्स हॅव टेकन ओवर द प्रोटेस्ट म्हणून. हे सगळे जाता आसतना काँग्रेसीन आनी हे टेक ओवर करता आसतना आज ती स्थिती इतल्यापर्यंत पावल्या. म्हणजे खरोखरच जशें सिद्धार्थ भाईन सांगलें, आमी सरकाराचें अभिनंदन करता. हय, जेन्ना आमकां कळ्ळें की ही एग्जाम कॉम्प्रोमायज जाल्या, ती इमिडिएटली ती कॅन्सल जाली. ती कॅन्सल जातकूच इमिडिएटली ताचेर सीबीआय इन्क्वायरी करून SIT फॉर्म करून लोकांक भितर घालपाचे जाले, फास्ट ट्रॅक कोर्ट्स निर्माण करपाचे केले, कोर्टाक आव्हान केलें की हांकां कडींतली कडी सजा दिवची म्हणून. सगळें केलें. परत रिनीटाची एग्जाम डिक्लेअर केली. भुरग्यांचे खंयचोच आनी एडिशनल ताण घालनासतना तेच जे स्टुडंट्स आशिल्ले ताचे रजिस्ट्रेशन परत करचें पडचें न्ही, तांकां परत फीज घालच्यो पडच्यो न्ही, हाच्या खातीर ह्या स्टुडंट्साचो विचार करून रिनीट एग्जाम घेतली. रिनीट एग्जाम जाली, तातूंतले भुरगे पास जाले, ते खंय तरी आपापले
दिशेन फुडें वचपाक लागले आनी हे जाता आसतना तरी सुद्दां हो प्रोटेस्ट चालू उरप म्हाका दिसता हें दाखोवन दिता की खंय तरी काँग्रेस आनी आम आदमी पार्टी आनी बाकीच्यो पॉलिटिकल पक्ष ही फक्त आपली राजकारणाची पोळी भाजपाचो हो प्रयत्न आसा आनी म्हाका दिसता हे सगळे घट्टकूच बसून ह्या स्टुडंट्स मुवमेंटाक आमच्या प्रधानमंत्रीन तांचे आवाज आयकून आमचे एड्युकेशन मिनिस्टर तांचे रेजिग्नेशनूय जाले तांचे डिमांड्सूय हे जाले आनी तरी सुद्दां हो अजून पर्यंत हो निटाचो प्रकार खंय तरी चालूच आसा हे सगळे इतलेच दाखोवन दिता की सगळे आमी सरकारान ताजेर पॉझिटिव्ह स्टेप्स घेवन बसून हे खंय तरी हे जावपाक दिनात आज आमी पळयलें की आज पार्लमेंटान आमच्या सरकारान आदरणीय जितेंद्र सिंगजी हाणें जेन्ना बिल मूव केलें एंटी पेपर लीक बिल ताचे खातीर म्हणजे हे हाजेर सगळ्यांचेर आळो हाडपा खातीर आनी स्टुडंट्साचे जे जेन्युइन कन्सर्न्स आसा ते एड्रेस करपा खातीर हे बिल जेन्ना प्रोड्यूस केलें डिस्कशना खातीर तेन्ना ऑपोजिशनान ताजेर आवाज उठयलो आनी ते नाका म्हणून सांगलें कित्याक नाका आशिल्लें हें तांणी आन्सर करपाची गरज आसा जे इतले दीस स्टुडंट्स जे चालू आसा म्हणजे प्रोटेस्ट त्या प्रोटेस्टाच्या तांचो जो कन्सर्न आशिल्लो ते एड्रेस करपाक सपोज आमचो सरकार फुडें सरता जाल्यार काँग्रेस पक्षाक हे कित्याक नाका हे तांणी आमकां सांगचें पडटलें आज आमी पळयलें की हाऊस एडजर्न जालें म्हणजे इतले बरे बिल म्हणजे इतले फास्ट आमी ते हाडून ताजेर निर्णय म्हणजे हे सगळे स्टुडंट्साचे जे कन्सर्न आशिल्ले ते खरेंच जेन्युइन कन्सर्न्स आशिल्ले आनी हे आमचे आदरणीय प्रधानमंत्रीन सांगिल्लें आसा की हे एड्रेस जावपूच जाय म्हणून हांकां कठोरांतली कठोर शिक्षाय जावपाक जाय म्हणून हे परत जावचे न्ही हाच्या खातीर रिस्ट्रक्चर करपा जाय म्हणून हे जावचे न्ही हाच्या खातीर अमेंडमेंट्स हाडपा जाय म्हणून एक फुल प्रूफ सिस्टम आमी करपाक जाय हाजेर आमचो सरकार कटिबद्ध आसा आमच्या स्टुडंट्स सगळ्या स्टुडंट्सा बरोबर आमचो सरकार तांच्या फाटीशी आसा इतले आसतना पसून इतलो बोवाळ करून काँग्रेस आनी आपान आज ते फाटी कित्याक सरता ह्या बिलाचेर डिस्कशन कित्याक करूंक सोदना हे आमकां सगळ्यांक म्हणजे दिसून येता आमची भारतातली जनता हे कळपाक जाय की जे मनीस आज खंय तरी ह्या फुल प्रोटेस्ट आसा तो हायजॅक करून आपली पोळी भाजता आसतना स्टुडंट्साचे कांयच विचार हे लोक करना स्टुडंट्स हे तांचे खातीर एक साधन आशिल्लें तांचे खातीर एक इन्स्ट्रुमेंट आशिल्लो आपली पोळी भाजपा खातीर काँग्रेस आनी बाकीचे सगळे पक्ष जे आसा ते आज देशा भितर म्हणजे तांचेच खरे तर तुकडे तुकडे जायत आसा हे खरे तर तांणी तांचेच विचार करपाक पूण तो तांचो विचार आमकां लागना पूण सरकार जेन्ना एका पॉझिटिव्ह डायरेक्शनान फुडें वता सरकार जेन्ना ह्या स्टुडंट्सा खातीर पॉझिटिव्ह अप्रोच घेवन फुडें वता एक बरें बिल हाडपाक सोदता तातूंत भितर एक फुल प्रूफ सिस्टम आमी ह्या भुरग्यां खातीर दिवपाक सोदता आनी परत परत जेन्ना ह्यो असल्यो एग्जाम पेपर लीक जावच्यो न्ही हाच्या खातीर जेन्ना आमचो सरकार प्रयत्न करता तेन्ना ह्या गोष्टीक सगळ्यांनी फुडें येवन डिस्कस करपा जाय आशिल्ले आनी हे मुद्दे मांडून एक फुल प्रूफ सिस्टम करपा जाय आशिल्ली पूण हे सगळे पयले जाल्यार अशें दिसून येता की काँग्रेस आनी अन्य तांचे पक्ष म्हणजे इंडी अलायन्स तांकां म्हणटात तांकां स्टुडंट्सांनी सोडा तांकां आमच्या लोकांची परवाच ना हे आज खंय तरी तांकां एक्सपोज करता हे स्टुडंट्सांनी तांकां कळपाक जाय की तांच्या खातीर कोणें हो कायदो हाडपाक केलो आनी कोण ताका ऑपोज करता आनी ताच्या खातीर आमी ह्या सगळ्या ऑपोजिशन पार्टीजाचो निशेध करतात आनी अजून तांचे कडेन मागतात की हे एक बरें बिल हांगा प्रेझेंट जाता ताका सगळ्यांनी सपोर्ट करचो डिस्कशन जावचें ताचेर सगळ्यांनी तुमी सजेशन्स दिवची आनी एक फुल प्रूफ आमी सिस्टम करपा खातीर आनी आमच्या भुरग्यांचे जे डिमांड्स आसा ते व्यवस्थीत जाग्यार घालपा खातीर प्रयत्न करचो अशें म्हाका दिसता आनी त्या खातीर म्हाका दिसता की आज सगळ्यांनी आमी तर भारतीय जनता पार्टी तर आज असेंब्ली आज पार्लमेंट स्टॉल केले म्हणून आमी ताचो निशेध करताच पूण त्या हातून आमी सगळे जनतेकूय सांगूंक सोदता की हांचे डबल स्टँडर्ड्स आमी वळखपाक जाय आनी हे आयच्यान न्ही हे पयलीं पासून आमी काँग्रेसीचे पळयतात की कशें डिवायड एंड रूल करपाचो प्रयत्न हे प्रत्येक टायमाक करता साहजीक आसा गेले 12 वर्सां तांचे हे खंय सारकें जाग्यार पडना डिवायड एंड रूल कित्याक भारताची जनता एक आसा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीचेर पूर्ण विश्वास आसा आनी त्या खातीर खंय तरी म्हाका दिसता हांचे पोळी भाजना त्या खातीर परत परत प्रयत्न हे आमचे डिवायड करपाचो प्रयत्न करता ताचो आमी निशेध करता सिद्धार्थ बाब तुम्ही आज परत एकदा एक्झाम्पल दिले आपाचे
की ताणें मर्सी पेटिशन आमी आत्तां ताका विचारलें तो म्हणटा तो तुमचो फेस फॉल्स नरेटिव्ह म्हणटा तुमी बेश्टेच ताचें नांव हें करता म्हणटा तशें कांय ना सायन मारिल्ले तुम्हीच वयर काडले आम्ही वयर काडूना तेन्ना म्हजे कडेन कटिंगूय आसा सायन माहिती दिता ताका तुमी विचारचे की बाबा समज की प्रेसान रिपोर्ट केल्लो इश्यू आसा प्रेसान फॉल्स म्हणटा तर हांव नको तो कितें उलोवपाक सोदता तितून तो म्हणटा की जो मेन फोटो सभाचो आशिल्लो तो एक गोंयकारान काडिल्लो तो जेन्ना गोंयांत बरो ना जालो तेन्ना बीजेपीन ताका पोव सुद्दां ना खंय आम आदमी पार्टी थंय गेल्ले अशा तरेचो तांच्यानी पयलें आयकता तुमी केन्ना म्हाका मिडियांनी सांगूं ना हांव नको तुमकां खबर आशिल्ली ताणें आयज सांगलां जेन्ना आमी हो विचारलो ताजो मातसो आल्ला आसतलो सिद्धार्थ आता तुम्ही त्याच्यावर स्ट्रिक्ट ऍक्शन घेवपाक लायतले ते ना तेच आमी आयज डिमांड केला की तो भुरगो प्लॅकार्ड घेवन उबो रावपी खंयचो तो हांव नको खंयचो तो इंडियन फॉरेनर कांयच कळना म्हणजे तो कांय सांगना मास्क घालून तुम्ही प्रोटेस्ट करता पुलीस जेन्ना आयडी कापपाक गेले ना ते हांव नको खंयचो तो म्हणून आमी पुलिसा कडेन एक डिमांड दवरता तो प्रमोद सावंता कडेन डिमांड दवरता की तांणी स्विफ्ट बेगींतल्या बेगीन तांणी इन्क्वायरी करची कित्याक हे खंय धांवतले कांय कळना गोंयांत शिकता गोंयांत शिकना तो आमी खुबशे स्टुडंटांक विचारले बाबा तुमी वळखता तुमचे पदवींतलो कोणच म्हणटा सगळे म्हणटा ना म्हणटा तो Also, sorry. It is very fishy because Mafsa also her mask. She was wearing a mask with a placard. Panjim also he was wearing a mask with a placard. So it is a serious question that if they want to use placards, why are they masking themselves? They should unmask themselves first. That shows that there is some fishy agenda behind it. And I request the cops that they should investigate into this deeply. Check who are their handlers. Why are they here? Who are associated with them? मुळापासून वचपाक जाय सो तुम्ही आता सांगल्या प्रमाणे म्हणजे तो एकलोच आसचो ना त्याच्या फाटल्यान कोणी पण सपोर्ट आसतलो ते Definitely तो एकटो आसपाक शकना बिकॉज तो भुरगो दिसता ताज्या फाटल्यान कोण तरी आसतले जे मेन सूत्रधार आसतले जे फायनान्सर आसतले जे सगळे हे प्लॅन करता आसतले कॉन्स्पिरसी करता आसतल्यो तांकां आमी सोदून काडपाक जाय म्हाका ते भुरग्याचे पटले ना काय ताका कितें सजा जातली ती कायद्या प्रमाणे जातली ताज्या फाटल्यान कोण आसा पळय ताका सोदून काडपाक जाय करिना तुम्ही फायर एक फायल केली त्याचो अपडेट कितें आसा तें I will be giving my answer to the police who are in charge of the case and I will give them my statement. तर एक हें आला की ह्या प्रोटेक्टा खातीर थोडे दिल्लीसून येयल्ले आनी ते गोंयान करंजळ एका फ्लॅटान रावले असो एक सद्या रिपोर्ट येता आनी तो फ्लॅट ओनरूय सद्या एस्कॉर्डिंग आहा म्हणजे तुमी कितें चौकशी ना तेच आमी मुद्दाम म्हणिल्ले तशें हे भायल्यान येवन कित्याक आयले पयलीं म्हणजे अरे आमचे भुरगे समर्थना आमचे भुरगे कितलेशेच आसा मरे तांकां आपल्या फ्युचराच्या बद्दल म्हणलेली आसा ताणी आयले ते जेन्युइन प्रोटेस्ट हे मुद्दाम जावन हांकां भायल्यान कोणे तरी हाडल्या भायल्यान अशे ग्रूप येना प्रोटेस्टाकच कित्याक आयले सुटे घेवपाचे पळोवपाचे म्हणले टुरिस्ट म्हणून काय प्रॉब्लेम ना तांकां कोणी हाडले अशें दिसता ना ते हांव नको कोणे हाडले ते सोदपाक जाय सरकार तुमचें आसा नाही सरकारचं पहिलोच इन्सिडेंट झाला सो ताका लागून इन्व्हेस्टिगेशन आमची मागणी आसा की इन्व्हेस्टिगेशन कंप्लीट करचे ताचे कॉल रेकॉर्ड्स पळोवचे आयज डिजिटली आसा नेटवर्क्स आसा सगळे हाचो वापर करून तांकां हें करचें आमी सरकारान इन्व्हेस्टिगेशन एजन्सीक आमी गुडबुड करना जाय आमी भायर आसा सो आमचो डिमांड आसा की सरकारान पावलाय घेतल्या हेंय तुमकां सांगता देव बरें करूं